तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की स्वामी आपली परीक्षा का घेतात, तर मग हे उत्तर ऐकून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील। स्वामीसुत हरिभाऊ स्वामींच्या आज्ञेने संन्यास घेऊन मुंबईची गादी चालवायला जातात, पण काही काळानंतर ते स्वामींचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटमध्ये येतात। तेव्हा स्वामी राजवाड्यात राहत असतात आणि राजवाड्यात राजाच्या परवानगीशिवाय कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता। आता स्वामींना माहीत असतं की हरिभाऊ अक्कलकोटमध्ये आले आहेत, तरी पण ते राजवाड्याच्या बाहेर येत नाहीत। स्वामी दर्शन देत नाहीत म्हणून हरिभाऊ अन्नपाणी टाकतात। असे 3 दिवस जातात। त्यानंतर हरिभाऊ राजवाड्यासमोर जाऊन अखंड नामस्मरण भजन कीर्तन करतात। राजवाड्याच्या आत राणी ते भजन ऐकून इतकी मग्न होते की ती म्हणते, त्या साधूला प्रार्थना करून राजवाड्याच्या आत घेऊन या। स्वामींचे दर्शन घेऊन हरिभाऊंचे मन आनंदाने भरून जाते व ते धावत जाऊन स्वामींच्या चरणांना मिठी मारतात। स्वामींना देखील हरिभाऊंना पाहून खूप आनंद होतो व ते त्यांच्या चेहऱ्यावरून एका आईप्रमाणे मायेने हात फिरवतात। त्यावेळी अक्कलकोटमध्ये खूप सेवेकरी होते, पण त्यामध्ये विशेष आणि खरे प्रेम त्यांचे स्वामीसुतावर होते हे ते तिथे दाखवतात। पण स्वामींनी